आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्या महापालिकांच्या निवडणुकीचा महाधुरळा पुढील आठवड्यात निश्चितपणे उडणार आहे. तारीख जाहीर होणार आहे, आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आता इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गेल्या 4 दिवसापासून प्रचाराला गती घेतलेली आहे. प्रत्येक जण आता पहिल्या टप्प्यात मतदाराच्या पर्यंत कसं पोचायचं याचं नियोजन करत आहे. अनेकांची पत्रकं आता घराघरात पोचलेली आहेत, बोर्ड सगळ्या गावागावात लागलेले आहेत. त्यामुळे कोण इच्छुक, कोणत्या पक्षातर्फे इच्छुक, कोणत्या पक्ष कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा आता महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झाली आहे. प्रत्येक प्रभागात सगळ्या 20 प्रभागात आता एकच चर्चा आहे. उमेदवार कोण, पक्ष कुठला आणि ताकदीचा कोण, या संदर्भातली चर्चा सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचे वारसदार असलेले प्रसाद वळंजू आणि सून अमृता वळंजू हे आता इच्छुक आहेत. त्यांनी प्रचाराला वेग घेतलेला आहे. प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 13 या 2 प्रभागात आता वळंजू कुटुंबातील व्यक्ती या मैदानात असणार, ते सुद्धा महायुतीच्या वतीनं. नंदकुमार वळंजू हे 3 वेळा महापालिकेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं, महापौर झाले आणि जनतेचा महापौर म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. खरं तर वळंजू म्हणलं की छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं एकूण राजकारण समाजकारण पुढे जात नाही. कारण 40-42 वर्षे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं त्यांचे ज्या पद्धतीनं काम सुरू आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. कारण रक्तदान शिबिर असू दे, दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर जातं. गणेशोत्सव काळात तर कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचं आकर्षण असतं ते छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ 21 कोटी गणपती. कारण महापौर झाल्यानंतर किंवा तत्पूर्वी वळंजू यांनी मोठ्या प्रमाणात या छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं पतसंस्था आहे, सामाजिक संस्था आहे, ट्रस्ट आहे, वतीनं सातत्यानं काम केलं जाते. ज्योतिबावरील अन्नक्षेत्र असू दे किंवा गणेशोत्सव काळातलं अन्नक्षेत्र असू दे किंवा अनेक इतर कामं आहेत, म्हणजे मुलांना मदत असू दे, सामाजिक काम असू दे, गणेशोत्सव काळातलं एकूण मदत असू दे, दवाखान्यात म्हणजे मदत असू दे, अविरतपणे हे काम सुरू आहे. या कामाचे आता पुढचे वारसदार आहेत प्रसाद वळंजू, जे प्रभाग क्रमांक 7 म्हणून भाजपच्या वतीनं इच्छुक आहेत. प्रसाद वळंजू हे सुद्धा गेले अनेक वर्षे 10-15 वर्षे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं सक्रिय झालेले आहेत. म्हणजे वडिलांच्या पाठोपाठ प्रसाद वळंजू हेही आता मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 7 हा अतिशय कोल्हापूरचा आत्मा समजला जातो. म्हणजे अंबाबाई मंदिर असू दे, शिवाजी चौक असू दे, भाऊसिंगजी रोड असू दे, हा सगळा महत्त्वाचा भाग यामध्ये येतो. आणि शिवाजी चौकात तरुण मंडळाच्या कामाच्या भांडवलावर आणि स्वतःचं गेले अनेक वर्षे जे काय काम केलेलं आहे, जे नंदकुमार वळंजू यांनी केलेलं काम असू दे किंवा प्रसाद वळंजू यांनी आलेलं काम असू दे, या कामाच्या जोरावर आता वळंजू कुटुंबातील प्रसाद वळंजू, अमृता वळंजू हे आता मैदानात उतरणार आहेत. महापौर असताना वाढीव घरपाळाच्या विरोधात नंदकुमार वळंजूंनी आवाज उठवला. हेल्मेट सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आंदोलन वळंजू यांच्या नेतृत्वात केलं. पे अँड पार्कमध्ये लुबाडणूक होते म्हटल्यानंतर पे अँड पार्क एका दिवसात बंद करून टाकलेलं आहे. त्यामुळं फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तर नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वळंजू महापौर झाले. आता आपलं पुढची पिढी त्यांची या राजकारणात येत नाही. त्यांच्या पत्नी मंगला वळंजू सुद्धा इच्छुक आहेत. गणेश वळंजू प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक 7 किंवा प्रभाग क्रमांक 13 यामधून वळंजू कुटुंबातील एक व्यक्ती निश्चितपणे महापालिकेच्या मैदानात उतरणार, महायुतीच्या वतीनं उतरणार हे नक्की आहे. आता प्रसाद वळंजू की अमृता वळंजू, प्रभाग क्रमांक 7 की प्रभाग क्रमांक 13 एवढाच प्रश्न उत्सुकता आहे. पण कोणत्याही परिस्थितीत वळंजू कुटुंबातील एक व्यक्ती या मैदानात निश्चितपणे उतरणार, महायुतीच्या वतीनं उतरणार. अनेक वर्षांचं काम आहे, त्यामुळे या कामाच्या जोरावरच वळंजू हे या मैदानात उतरणार आहेत महायुतीच्या वतीनं.
त्यामुळे आता पाहूया एकूण त्यांचा प्रचार कसा रंगणार, कारण पुढच्या आठवड्यात निवडणूक लागणार हे नक्की आहे. ओबीसी पुरुष आणि ओबीसी महिला या दोन्ही प्रभागात आहेत, त्यामुळे या गटातून ते मैदानात उतरणार आहेत. झुंज मोठी आहे, इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळं कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार याची प्रचंड उत्सुकता आहे. आता पाहूया वळुंजू कोणत्या पक्षातर्फे उतरणार, कोणत्या प्रभागातून उतरणार आणि एकूण निकाल पुढं काय होणार, त्यांचा प्रचार कसा जोर धरणार या संदर्भात. आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.